फक्त कानातले चेंज करून आपला लुक कसा एनहान्स होतो की खरे आपली लिपस्टिक लावून दिली जे एकदम लाल चटक पण नाही आहे आणि पिंक पण नाही आहे. तर बघा ह्या रिंग घालून मी एकदम अशी रेडी झालेली आहे. तरी बघा सेम मोठे हुप्स घातले तर मी कशी दिसेल. तर हे बघा आता मी हे लिपस्टिक सेम ठेवली आहे आणि कानातले फक्त हे मोत्यांचे घातले. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि जर का ब्राऊन लावत असेल तर सिल्वर जास्ती जातं. बेसिकली तुमचे कानातले डिसाईड करतात तुम्ही कशा दिसणार आहात. नमस्कार मंडळी, मी प्रणाली. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्यात पहिले तर आज मी खूप वेगळा विषय घेऊन आले आहे. मी नॉर्मल जशी मेकअप करते तशी मेकअप केलेली आहे. यासाठी मी स्किन प्रिपरेशन करून त्याच्यानंतर डार्क कन्सील करून फाउंडेशन लावून त्याच्यावरती कॉम्पॅक्ट पावडर लावलेली आहे, थोडा हायलायटर लावलेला आहे आणि आयब्रो डिफाईन केल्यात आणि डोळ्यासाठी मस्कारा लावला आहे, आयलायनर वगैरे काही लावलेलं आणि टिकली लावलेली आहे. तर आज मी दाखवणार आहे की एकदम फक्त कानातले चेंज करून आपला लुक कसा एनहान्स होतो किंवा लिपस्टिक आणि कानातले हे दोघं जण आपल्या लुकमध्ये कसा रोल प्ले करतात. तर त्यासाठी मी इथे वेगवेगळ्या लिपस्टिक घेतलेल्या आहेत माझ्या. तर सगळ्यात पहिले आपण सुरुवात करूयात रेड कलरपासून, जो प्रॉपर रेड नाही आहे, पिंकिश रेड असा आहे. तर हा लावून आपण आपला लुक पहिला तयार करूया. हा बघा शेड दिसते, एकदम डार्क रेड नाही आहे. हे बघा अशा प्रकारे आपली लिपस्टिक लावून दिली जे एकदम लाल चटक पण नाही आहे आणि पिंक पण नाही आहे. आता आपण ही थोडी रेडिश शेडमध्ये लिपस्टिक लावून त्याच्यावरती मी हे गोल्डन कानातले घालून दाखवते, जे मी बँड्रावरून 100 रुपयाला घेतलेले, ज्याचा कलर अंघोळीच्या पाण्यात सुद्धा आपला जात नाही, गरम पाण्यात. तर बघा ह्या रिंग घालून मी एकदम अशी रेडी झालेली आहे, पार्टी लुक. ठीक आहे. आणि हा जो ड्रेस आहे छानपैकी माझी बेस्ट फ्रेंड प्रणिता तिने आम्हाला गिफ्ट केलेला आहे, शिवून घेतलेला आहे तिने खास माझ्यासाठी. तर म्हटलं आज हा घालूयात. तर हा बघा हा फर्स्ट लुक माझा, रेड लिपस्टिक विथ हे स्टड. सेम लिपस्टिक आणि कानातले फक्त मी मोत्याचे वेगळे घातलेले. तर हा लुक बघा किती वेगळा झालेला आहे. तर अशा प्रकारे आपण कानातले वेगळे करून पण आपला लुक वेगळा करू शकतो. तरी बघा सेम दिसतंय, सेम लिपस्टिक. माझे केस पण हेच आहेत त्यामुळे दिसून नाही येते. ह्याच्याने माझा लुक किती वेगळा झालेला आहे. तर हे बघा ब्लॅक कानातले घालून असा लुक झालेला आहे. आता मी लिपस्टिक चेंज करते आणि हेच कानातले आणि आणखी वेगवेगळे कानातले मी घालून दाखवते, त्याच्याने माझा लुक बघूयात आपण कसा होतो. तर ह्यासाठी मी आता ही रेड होती तर आपण आता ब्राऊन, डार्क ब्राऊन लिपस्टिक लावूयात आणि त्याने काय फरक पडतोय बघूयात. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले लिपस्टिक रिमूव्ह करते मी. त्यासाठी मी टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि इकडे वॅसलीन घेतलेली आहे. वॅसलीन घ्यायची आहे, पूर्ण ओठांवर लावून घ्यायची आहे. मेकअप न हलवता आपल्याला लिपस्टिक पुसायचे काढलेले. आता आपण लावूयात ब्राऊन. त्याच्यासाठी माझ्याकडे ही एक ब्राऊन शेड आहे दिसते आणि एक ठीक आहे. आधी आपण ही लावून बघूया. लिपस्टिक चेंज, लुक चेंज. हे मी इथे ब्राऊन लावली आहे, तर ब्राऊन सोबत मी सिल्वर ट्राय करते. आता गाल चमकतोय, हायलायटर ह्या गालाला जास्त झालं, ह्या गालाला कमी झालेलं आहे. हे मी ट्रेनमधून 30 रुपीजला घेतलेले कानातले. बघा एकदम गरबा खेळायला चालली आहे. ह्याच्याने लुक बघा किती वेगळा झालेला आहे. हा हीच आपली लिपस्टिक ठेवून मी दुसरे कानातले ट्राय करते. मोत्यांचेच आहेत, स्टड पण नाही म्हणता येणार, हे घालते. ह्याच्याने माझा लुक. तर हे बघा आता मी हे लिपस्टिक सेम ठेवली आहे आणि कानातले फक्त हे मोत्यांचे घातले आहेत, त्याने पण माझा लुक किती वेगळा झाला आहे बघा. आता मी अजून हेच लिपस्टिक ठेवून तुम्हाला आणखी वेगळे कानातले घालून दाखवते. ते दाखवते मी. बेसिकली हेच लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही रेड लिपस्टिक लावाल किंवा पिंक लिपस्टिक लावाल आणि ब्लॅक ड्रेस असेल तर तुम्हाला घालायचे गोल्डन कलर. रेड गोल्डन कॉम्बिनेशन कधीही चांगला. जर रेड ड्रेस घातला तर गोल्डन कलरची चमकी लावायची. तर हे नेहमी लक्षात ठेवायचं.
आणि जर का ब्राऊन लावत असेल तर सिल्वर जास्त जातं. तर हे बघा, ह्याच्यावरती मी हे ऑक्सिडाईज, हे तर मला आठवत नाही आहे, हे पण मी काहीतरी 20-30 रुपीजलाच कानातले घेतले. तर ह्याच्याने लुक बघा, ह्याच्याने एकदम वेगळा लुक झालेला आहे. हे पण कानातले काढते. आणि जर तुम्हाला मगाचे मी गोल्ड घातलेले ते दाखवते. तर हे बघा, जे तुम्हाला रेडवरती जसे दिसत होते तसे हे ब्राऊनवरती गोल्ड तुमचे उठून नाही दिसणार. दिसते ही थोडी वाईन कलर आहे. तर ही लिपस्टिक पण रिमूव्ह करून, ही जास्ती रिमूव्ह नाही केली तरी चालेल कारण ब्राऊनची शेड आहे आणि ही डार्क ब्राऊन होते. डार्क ब्राऊन किंवा वाईन म्हणू शकता. ठीक आहे. आता ह्याच्याने मी थोडं माझा स्किन टोन आहे ना तो पण डार्क वाटतं कारण लिपस्टिक मी तेवढी डार्क केलेली आहे. आता ह्याच्यावरती तुम्ही कुठलेही कानातले घातले, तर हे घातले सपोज मी मगाशी घातले तेच कानातले, पण तरी तुम्हाला हे मी मगाशी रेडवरती घातलेले तेच आता जेव्हा ब्राऊनवरती घालते मी तरी तुम्हाला थोडी डल वाटणार. डल म्हणजे माझी स्किन टोन थोडी तुम्हाला डार्क वाटणार कारण लिपस्टिक मी तेवढी डार्क लावली आहे. आता हेच कानातले ठेवते आणि मी लिपस्टिक ही पुसून पिंक करते, तर फरक बघा. कानातले हेच ठेवते मी. हे आता ही पण पुसली आणि आता मी म्हणजे पिलग्रिमची पिंक आहे ती लावते. मी लिपस्टिक चेंज केली आणि डार्क पिंक लावले. हे बघा दिसते, तरी माझा लुक एकदम वेगळा झालेला आहे. कानातले दिसते. ह्याच्यावरती जर मी गोल्डन घातले तर मी कशी दिसेल बघा. मी फक्त तुम्हाला यासाठीच व्हिडिओ केलाय. इकडे मी घातलेत गोल्ड, इकडे मी घातलेत मोती. किती लुक वेगळा होतो. आता ह्याच लिपस्टिकवरती मी तुम्हाला आणखी 1-2 वेगळे कानातले ट्राय. तर ह्याने माझा लुक बघा, मी एकदम साधी सिंपल अशी दिसते. तर अशा प्रकारे आपल्या लिपस्टिक्स आणि आपले कानातले आपल्या लुकमध्ये पूर्ण रोल प्ले करत असतात. आता मी लास्ट ही लिपस्टिक चेंज करून डार्क वाईन म्हणतो किंवा जांभळी म्हणतो तशी लिपस्टिक लावून दाखवते. वांगी आहे, मी लावून येते कारण मी आता डार्क वांगी, डार्क वाईन अशी लावलेली. आता ही कानातले मगाचेच आहे, हे मी काढून टाकते. त्याच्यावरती आता हे कोरियन हे मी ट्राय करते. हे बघा, ह्याने किती वेगळी दिसते. सेम मेकअप, वेगळे कानातले, फक्त लिपस्टिक चेंज. हा हीच लिपस्टिक ठेवून मी तुम्हाला आणखी वेगळे कानातले ट्राय करून दाखवते. हे हुप्स आहेत डायमंडचे रोज गोल्डमध्ये. ह्याच्याने बघा किती वेगळी दिसते. तुम्ही कुठले कानातले घालतायत आणि लिपस्टिक कशी वेअर करताय त्याच्यावरती तुमची स्किन टोन, म्हणजे तुम्ही उजळ दिसणार आहात की थोडे डाऊन दिसणार आहात की डस्की दिसणार आहात हे ठरतं. तर अशा प्रकारे नेहमी जसा लुक करायचा असेल त्यानुसार तुम्हाला लिपस्टिक आणि इयरिंग्स चूज करायचे आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही N नंबर ऑफ, आज मी हा छानपैकी 1 पीस घालून ही व्हिडिओ केलेली आहे. असं तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींवर पण हे ट्राय करू शकता. आता बघा, ह्याच लिपस्टिकवर मी हे जर हे कानातले घातले तर मी कशी दिसेल, फेस घातले तरी बघा या साईडून मी अशी दिसेल. इकडे मी एकदम गोल्डन शिमरी दिसते आणि मी इकडे एकदम नॉर्मल म्हणजे एकदम बेसिक दिसते. तर तुमचे बेसिकली तुमचे कानातले डिसाईड करतात तुम्ही कशा दिसणार आहात. तुमची लिपस्टिक डिसाईड करते तुमची टोन कशी असणार आहे, स्किन टोन. ठीक आहे. आपली ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.